हरिओम नमस्कार. चिन्मयजन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे. आज जागतिक आरोग्य दिन. आता बघा, यामध्ये आपण सकाळी एक सेशन घेतला आणि आता मला एक विषयावर बोलायचं आहे की कमर आणि कमरेखालचे आजार. आता हा विषय असा आहे की याच्यावर औषधोपचारापेक्षा आपण काही योग्य सवयी जर बदलवल्या तर निश्चितच त्यात बऱ्यापैकी आराम मिळतो. ते म्हणजे नेहमी असं बसण्यापेक्षा ताड बसायचं आहे. आपला लॅपटॉप, आपलं मोबाईल स्क्रीन किंवा आपला कम्प्युटर हा आपल्या अगदी नजरेच्या समोर ठेवा, म्हणजे ताड बसणं होईल आणि त्यामुळे काय होईल, आपली मानसिक एकाग्रता पण वाढते. ज्या पाठीचा गळा ताठ असतो ना, तो आपली एकाग्रता वाढवते. इतर प्राणी आणि मानव याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. इतर प्राण्यांच्या पाठी आडव्या असतात आणि मानवाची पाठ ही ताठ रेषेत असते, सरळ रेषेत असते. म्हणूनच माणसाला बुद्धिमत्ता जास्त आहे आणि इतर प्राण्यांना बुद्धिमत्ता त्या मानाने खूप कमी आहे. ते फक्त स्वतःपुरता जगू शकतात आणि आपण स्वतःपेक्षा कर्मसिद्धांत आणि आपल्या उन्नतीच्या मार्गावर आपण जाऊ शकतो. म्हणून नेहमी ताड बसा. शाळेत सांगितलेलं असतं आपल्याला आणि आपण लहानपणापासून शिकलेलो असतो, ताड बसा. आणि ताड बसण्याचे हेच खरे अर्थ आहेत. आपण कुठेही काम करत असा, एक सहज 30-40 मिनिटात उठा, थोडं एक आसपासच्या परिसरात फिरून या आणि थोडं शरीराला ताणतणाव देऊन आपण थोडं पाठीला आळोखा पिळोखा देऊन पाठीला एक वेगळ्या प्रकारचं वक्रता द्या. रोज आपण ताज्या भाज्या खा. रोजच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित पाळा. झोप नियंत्रणात ठेवा. झोप एक साधारणतः 5 ते 7 तास, 7.5 तास, जास्तीत 8 तास झोप असावी. प्रत्येकाच्या शरीरानुसार झोपेचे गणित बदलत असतात. वजन नियंत्रणात ठेवा. म्हणजे काय होईल की हालचाली सहजगत्या करता येतील. आणि वजन नियंत्रणात करण्याकरता जेवणाचे नियम जे आहेत, सकाळचं जेवण हे राजासारखं असलं पाहिजे, दुपारी प्रधानासारखं असावं आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं. म्हणजे मिला तो मिला, नाही तो नाही भी मिला. अल्पपहार हा संध्याकाळचा असावा. नेमके ज्यांचे गणित यापेक्षा बिघडतात त्यांचं वजन वाढण्याचे चान्सेस वाढतात. आणि नेहमी झोपताना पाठीवर झोपा. पाठ जमिनीला टेकेल अशा पद्धतीने सरळ झोपा. हे निरोगी माणसाचं, योगी माणसाचं लक्षण आहे. जो डाव्या कुशीवर झोपतो तो शरीराने चांगला राहतो, पण जो उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी असतो आणि जो छातीवर झोपतो तो भोगी असतो. गमतीचा भाग आहे ना. मग आपण आपलं आरोग्य, मानसिक आरोग्य बघ, ज्याचं मानसिक आरोग्य चांगलं त्याचं शारीरिक आरोग्य चांगलं. ज्याचे विचार चांगले त्याचं मानसिक आरोग्य चांगलं, त्याचं मानसिक आरोग्य चांगलं त्याचं शारीरिक आरोग्य चांगलं. आणि ज्याचं शारीरिक आरोग्य चांगलं तो निरोगी राहतो. आणि हाच निरोगीपणाचा मंत्र आपण
या चिन्मय विजन यूट्यूब चॅनलवर ऐकत आहोत. असेच चांगले विचार आपल्याला कधी ऐकायचे असतील तर वारंवार सातत्याने या चिन्मय विजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि असे व्हिडिओ सर्वांसाठी शेअर करत राहा. हरिओम, नमस्कार.